मागील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरवर आधारित पॉस्ट्युलेट्स म्हणजे गृहीतके शिकलो। आता त्या गृहीतकांवर आधारित प्रमेय त्यांची सिद्धता बघणार आहोत। मागील व्हिडिओ बघण्यासाठी त्याच्या ज्या लिंक्स आहेत किंवा या अगोदरच्या लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करू शकता। चला तर मग आज आपण थिअरम्स म्हणजे प्रमेय त्याची संकल्पना त्याची कन्सेप्ट बघूया आणि कसं सिद्ध करतात, सिद्धता म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत। थिअरम की या अगोदर आपण गृहीतके म्हणजे काय ते पाहिले। पॉस्ट्युलेट्स मध्ये आपल्याला काही म्हणजे प्रूफची आवश्यकता नव्हती, इट इज अ स्टेटमेंट। तसं आता इथे थिअरम मध्ये मात्र थिअरम इज द कंडिशनल स्टेटमेंट विच इज लॉजिकली प्रूव्हन। लॉजिकली ते सिद्ध झालेलं आहे की ते तर्कशुद्ध सिद्धता जेव्हा आपण त्याला मांडणी करून सिद्ध करणार तेव्हा त्याला आपण प्रमेय असं म्हणत असतो। म्हणजे तर्कशुद्ध मांडणी करून ते एक वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे तो जो विधान आहे ते जे विधान आहे तो थिअरम आहे असं आपण कन्सिडर करणार। म्हणजे थोडक्यात काय, द प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली इज नोन ॲज थिअरम। तर्कशुद्ध मांडणी करून सिद्ध केलेलं वाक्य किंवा कंडिशन म्हणजे प्रमेय आहे। तर हा झाला तुमचं प्रमेय की ते सेंटेन्स आपण गृहीत धरणार। आता त्या व्यतिरिक्त त्यामध्ये पक्ष असतं। पक्ष म्हणजे गिव्हन। थिअरम झाला, थिअरम मध्ये गिव्हन आणि टू प्रूव्ह असे दोन पार्ट्स असतात। यापूर्वी आपण अँटीसिडंट म्हणजे त्याचा पूर्वार्ध बघितलाय। कोणताही स्टेटमेंट कोणताही थिअरम जे आहे त्या थिअरमचा जो फर्स्ट पार्ट असतो तो फर्स्ट पार्ट म्हणजेच त्याचा पूर्वार्ध असतो तो अँटीसिडंट। द फर्स्ट पार्ट ऑफ द थिअरम इज अँटीसिडंट आणि तो अँटीसिडंट आपण गिव्हन म्हणून वापरत असतो। ही जी माहिती आहे ती गिव्हन म्हणून गृहीत धरणार। उरलेला जो सेकंड पार्ट असतो द सेकंड पार्ट which is known as consequent। if आणि then हे दोन पार्ट्स पाहिले होते आपण। if म्हणजे सुरुवातीचा पार्ट अँटीसिडंट घेतला होता। मग थिअरम मध्ये पण थिअरमचे जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये पण जो फर्स्ट पार्ट असतो म्हणजेच अँटीसिडंट। अँटीसिडंट इट इज नोन ॲज गिव्हन। जी काय माहिती आहे ती पक्ष म्हणून आपण घेत असतो। इट इज नोन ॲज द गिव्हन अँड द नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे कॉन्सिक्वेंट। त्या थिअरमचा स्टेटमेंटचा उत्तरार्ध इट इज द कॉन्सिक्वेंट आणि हा जो कॉन्सिक्वेंट आहे तो आपण टू प्रूव्ह म्हणजे साध्य म्हणून घेत असतो। त्याला मराठीत आपण साध्य म्हणत असतो। म्हणजे गिव्हन इज द अँटीसिडंट अँड टू प्रूव्ह इज द कॉन्सिक्वेंट। पक्ष आणि साध्य असे नंतर याचे सिद्धताचे पार्ट्स आहेत। थिअरम म्हणजे एक पूर्ण स्टेटमेंट आहे, लॉजिकली स्टेटमेंट। नेक्स्ट गिव्हन आणि त्याचे पुढे टू प्रूव्ह आणि नंतर प्रूफ हा एक भाग आहे। प्रूफ मीन्स इट इज अ लॉजिकली प्रूव्हन, लॉजिकली प्रूव्ह केलेले एक मांडणी असते ती तर्कशुद्ध मांडणी की त्या तर्कशुद्ध मांडणीला आपण जे आहे ते स्टेटमेंट्स आहेत विथ द हेल्प ऑफ सम पॉस्ट्युलेट्स सम अदर एक्झाम्पल्स वी प्रूव्ह दॅट अँड दॅट पूर्ण जी मांडणी आहे त्या मांडणीला म्हणतो आपण सिद्धता। इट इज नोन ॲज द प्रूफ। इट इज द स्टेप बाय स्टेप्स ऑल जे आहे ते अशा पद्धतीने त्यामध्ये विथ द हेल्प ऑफ पॉस्ट्युलेट्स सम प्रूफ्स वी कॅन राईट दॅट धिस जी हे जे आहे ही जे प्रोसिजर असते पूर्ण ही जी मांडणी आहे तर्कशुद्ध मांडणी त्याला म्हणतात सिद्धता, प्रूफ। त्याला सिद्धता म्हणजेच प्रूफ म्हणतात। तसंच आपण आता एक थिअरम शिकणार आहोत। काय स्टेटमेंट आहे पहा, अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू
इंटरसेक्टिंग लाईन्स, अपोजिट अँगल्स, कोणते कोणते नाही, अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. हा जो फर्स्ट पार्ट आहे हा तुमचा गिवन मध्ये येणार. इट इज म्हणजे पक्ष म्हणून आपण त्याला गृहीत धरणार. लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. कसे असतात ते? सारखे असतात, एकरूप असतात. दे आर इक्वल मेजर्स. हा तुमचा सेकंड पार्ट, दॅट इज कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट म्हणजे आपल्याला वी हॅव टू प्रूव्ह. मग आता अपोजिट अँगल्स जे आहेत ते कोणते ते आपण त्या ठिकाणी कसं सिद्ध करायचं ते बघू. सुरुवातीला अगोदर आपण गिवन लिहिणार. म्हणजेच काय, आपण इथे दोन रेषा एकमेकींना छेदल्यास, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास हा तुमचा पक्ष झाला. नंतर परस्पर विरुद्ध एक म्हणजे कोण असतात ते एकरूप असतात. परस्पर विरुद्ध कोण, जे विरुद्ध कोण आहे ते एकरूप असतात. विरुद्ध कोण यापूर्वी तुम्ही शिकलेला आहात की ज्या कोणाचा आरंभ बिंदू पासून तयार होणारी जी किरणांची जोडी आहे ती परस्पर विरुद्ध दिशांनी असेल तेव्हा तो तयार होणारा कोण असतो तो म्हणजे विरुद्ध कोण असतात आणि ते एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचे. मग दोन रेषां एकमेकींना छेदणे हा जो पार्ट आहे तो तुमचा पक्ष म्हणून येणार. आणि नेक्स्ट पार्ट कोणता आहे? विरुद्ध कोण असतात ते एकरूप असतात. जे विरुद्ध कोण तयार होतील ते एकरूप आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. वी हॅव टू प्रूव्ह दॅट अपोजिट अँगल्स आर इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट. मग आता पहा आपण गिवन मध्ये काय लिहिणार. त्यासाठी अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. टू लाईन्स आहेत त्या लाईन्सला नाव देणार ए बी अँड सेकंड लाईन सी डी. लाईन ए बी intersects line CD at point O. We write line AB and line CD intersect at point O. पण कसे इंटरसेक्ट होत आहेत तर such that A dash O dash B. म्हणजेच हे कसं O is point O is between A and B. सेकंड लाईन साठी पण तसंच point O is between C and D. Point O is between C and D. Point O is between A and B. That is these points are collinear points. एक रेषीय बिंदू आहेत. एका रेषेवर असणारे बिंदू A O B म्हणून लिहिताना A dash O dash B केले. म्हणूनच केलं लाईन A B and C D are intersect. एक लाईन A B घेतलं, दुसरी लाईन C D घेतलं आणि कुठे छेदतात ते पॉइंट O मध्ये. O बिंदू छेदतात आणि असे छेदतायत such that A dash O dash B किंवा O is between A and B. अशा पद्धतीने हा जो आपण गिव्हन लिहिला अगोदर म्हणजे फर्स्ट पार्ट ऑफ द थिअरम स्टेटमेंट इज राईट इन द गिव्हन. नाउ वी हॅव टू प्रूव्ह जो सेकंड पार्ट आहे. काय म्हटलं? अपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स. विरुद्ध कोण हे परस्परांचे जे विरुद्ध कोण आहे ते एकरूप असतात. आता विरुद्ध कोण कोणते त्याच्यामध्ये दोन पेअर्स तयार होत आहेत. फर्स्ट पेअर पा टू प्रूव्ह म्हणजे साध्य म्हणून घेणार आपण. साध्यसाठी पा ओ पासून हा जो रे आहे किरण आहे ओ ए त्याचा विरुद्ध किरण ओ बी. ओडी चा विरुद्ध किरण ओ सी म्हणजे रे ओ ए अपोजिट रे ओ बी. ओडी त्याचा अपोजिट रे ओ सी. देयरफॉर अँगल ए ओ बी ए ओ डी and next angle COB both are opposite angles. ते आपल्याला इक्वल दाखवायचे. अँगल AOC इक्वल अँगल BOD. सेकंड तसे दोन पेअर झाले. आता दुसरी पेअर कोणती तयार होते म्हणजे दुसरी जोडी AOC आणि BOD किंवा DOB अशा पद्धतीने आपण त्या विरुद्ध कोणाची एक जोडी घेणार आहोत. BOC एकरूप AOD ते आपल्याला सिद्ध करायचंय. म्हणजेच काय झालं ते प्रूव्ह आपल्यासाठी प्रूव्ह आहे. आता सिद्धता कशी लिहिणार? प्रूफ. तर प्रूफ मध्ये अगोदर जी दिलेली माहिती असते गिव्हन माहितीच्या आधारे आपल्याला स्टेप बाय स्टेप द्यायचं असतं. मग आता काय माहिती दिली होती आपल्याला की लाईन AB आणि CD इंटरसेक्ट ॲट पॉइंट O म्हणजे AB आणि CD.
ओ मध्ये छेदतायत. मग त्यासाठी आपण दे आर सच दॅट ए ओ बी म्हणजे ते लिनियर आहेत. आणि लिनियर मध्ये आपण काय पाहिलंय की रेषीय जोडीतील कोण जे असतात ते 180 असतात आणि रेषीय जोडीतील कोणांची जोडी तयार होत असते. एक रेषा जर असेल, आता यावर रेषीय जोडीतील कोण कोणते दोन तयार होत आहेत. फर्स्ट आहे ए ओ बी, हा एक कोण आणि हा एक कोण, हे दोन कोण ए ओ बी. ज्या रेषेवर दोन कोण तयार झाले यांना म्हणणार रेषीय जोडीतील कोण. एक रेषा तयार होते ती, इट फॉर्म्स अ सिंगल लाईन. त्यांची बेरीज आणि लाईन्स मेजर काय असतं, एका लाईन्सचं मेजर असतं 180 डिग्री, 180 अंश त्याचं माप असतं. मग तसंच म्हणजे या ए ओ बी मध्ये पहा ए ओ सी कोणत्या दोन कोणांची बेरीज येणार, ए ओ सी प्लस सी ओ बी. या दोघांची जी बेरीज आहे म्हणजे ऍडिशन ऑफ एओसी प्लस बीओसी इज इक्वल टू 180. त्याचं काय कारण, तर ड्यू टू दिस कंडिशन गिवन ही रेषीय जोडीतील कोण तयार करताय, इट फॉर्म्स द अँगल्स इन लिनियर पेयर. एबी वर ही पेयर तयार झाली. मग तशी दुसरी लाईन कोणती आहे, दुसरी लाईन आपण घेतली सीडी. आता सीडी वर कोणती पेयर तयार होते पहा, सीडी जर आपण ही लाईन घेतली तर सीडी वर अँगल बीओडी प्लस बीओसी हे दोन तयार होतात. हा दुसरा एक आणि हा तिसरा. म्हणजे फर्स्ट लाईन वर 1 + 2 हे दोन अँगलची बेरीज 180 येणार. आता सेकंड लाईन घेतली आपण सीडी वर हे दोन अँगल्स तयार होतात 2 आणि हा 3 म्हणजे सीओबी प्लस डीओबी यांची सम किती येणार आहे 180 म्हणजे 180. एक रेषीय जोडी तयार होते म्हणजे बीओडी प्लस डीओसी इज इक्वल टू 180. हे आपलं सेकंड इक्वेशन. इट फॉर्म द सेकंड इक्वेशन म्हणजे दुसरं समीकरण. त्याचं पण कारण तेच आहे, रेषीय जोडीतील कोण म्हणजेच अँगल्स ऑफ लिनियर पेयर. नाउ कम्पेअरिंग बोथ इक्वेशन्स, दोन्ही इक्वेशनचे आपण कंपॅरिझन केलं, तुलना केली तर काय होणार पहा. याची राईट साइड 180 ती झाली, कॅन्सल झाल्यानंतर आता काय शिल्लक राहिलंय, जी राईट साइड आहे राईट साइड इज इक्वल देअरफॉर इट इज कॅन्सल. मग आता दोन पार्ट झाले एओसी प्लस बीओसी इज इक्वल टू मध्ये इक्वलचं साइन आणि राईटला काय झालंय बीओडी प्लस अँगल बीओसी यांचं एक इक्वेशन तयार झालं. लेफ्ट साइडला एओसी प्लस बीओसी. बघा हा बीओसी अँगल कुठे बीओसी म्हणजेच ह्या लाईनवर आणि दुसऱ्या एबी लाईनवर एबी आणि सीडी लाईनवर हा जो अँगल आहे बीओसी दोघांना पण कॉमन आहे. दोन्ही अँगल्सना दोन्ही जे आहेत फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन दोन्ही लाईन्सवर जी लिनियर पेअर तयार होते त्यामध्ये एकच अँगल कॉमन आहे, तो म्हणजे कोणता बीओसी आणि हा बीओसी. त्याला जर मी तिकडे राईट साइडला ट्रान्सफर केलं तर प्लस आहे तो काय होणार मायनस होईल. म्हणजेच बीओसी कॅन्सल होईल. दोन्ही साइडचे बीओसी एलिमिनेटिंग अँगल बीओसी म्हणजे अँगल बीओसीचा काय झाला इथे लोप झालाय. आता काय शिल्लक राहिलाय अँगल एओसी इज इक्वल टू अँगल बीओडी मध्ये इक्वलचं साइन आलं म्हणजे दोन्ही कोण कसे आहे इक्वल आहे. हा तर दोघांना पण कॉमन आहे म्हणजे हा कोण एओसी आणि दुसरा उरला बीओडी बोथ आर इक्वल. आपण हे जर इक्वेशन्स कंपेअर केले तर आपल्याला काय मिळालं अँगल एओसी इक्वल टू अँगल बीओडी म्हणजे आपण अपोज आणि हे जे आहे ते अपोजिट अँगल्स आहेत. एओसी चा अपोजिट अँगल बीओडी दोन्ही अँगल्स इक्वल आहे म्हणजे अँगल्स कोणते अपोजिट म्हणजेच अपोजिट अँगल्स आर इक्वल. अपोजिट जे अँगल्स होते म्हणजे परस्पर विरुद्ध कोण दे आर इक्वल. आपल्याला तेच प्रूव्ह करायचंय की अपोजिट अँगल्स जे आहे त्यांची जी पेअर आहे ती इक्वल असते. मग अशा दोन पेअर्स आहेत. पहिली पेअर आपण प्रूव्ह केली बीओसी इक्वल टू
अँगल बीओडी. सेकंड जी पेअर आहे विरुद्ध कोणांची म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, पेअर ऑफ व्हर्टिकल अपोजिट अँगल्स वी कॅन, अशाच पद्धतीने ती आपण सिद्ध करू शकतो. दोन पैकी एक पेअर जरी आपण सिद्ध केलं तरी ते त्याच पद्धतीने दुसरं करू शकतो. आणि म्हणून ते लिहिताना पुन्हा एवढी सिद्धता पुन्हा त्याच्यासाठी न लिहिता त्यासाठी काय लिहावं लागतं मग, सिमिलरली म्हणजे त्याच पद्धतीने जे कोण आहेत अशा पद्धतीने आपण हे करू दाखवू शकतो. म्हणून मग ते लिहिताना लिहिणार आपण सिमिलरली अँगल BOC इक्वल अँगल AOD किंवा दे आर कॉन्ग्रुएंट, इट कॅन बी प्रूव्ड. थेरम आपण पाहिला. आता थेरमवर आधारित आणखी त्यांच्या पद्धती बघणार आहोत. दोन प्रकारच्या पद्धती असतात. देर आर टू मेथड्स ऑफ प्रूफ्स. जे प्रूफ्स आपण देतो त्यांचे टू मेथड्स आहेत, दोन पद्धती आहेत. त्या म्हणजेच डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. तर आता जे आपण पाहिलं अपोजिट अँगल्स थेरम, तो जो आहे तो डायरेक्ट मेथड म्हणजे प्रत्यक्ष सिद्धता, डायरेक्ट मेथडचा थेरम आहे. तो थेरम प्रूव्ह करताना आपण कोणती मेथड वापरली, डायरेक्ट मेथड. दोन मेथड्स आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट मेथड मध्ये सगळे स्टेप बाय स्टेप ऑल स्टेटमेंट्स पॉस्टुलेट्स वी हॅव टू यूज, आपल्याला स्टेप बाय स्टेप सिद्ध करावा लागतो. इनडायरेक्ट मध्ये दुसरा टाइप जो आहे तो इनडायरेक्ट मेथड. या इनडायरेक्ट मेथड ही जी आहे प्रूफ जी आहे अप्रत्यक्ष पद्धती, इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष पद्धती. ह्या प्रकारच्या प्रूफ मध्ये अशा पद्धतीची स्टेप बाय स्टेप मांडणी नसते. आपल्याला जे गिव्हन दिलेलं असेल, जे स्टेटमेंट अशाच पद्धतीचं असतं, परंतु त्या स्टेटमेंट मधला जो फर्स्ट पार्ट असतो तो आपण गिव्हन म्हणून घेत असतो, पक्ष म्हणून, आणि जो उत्तरार्ध आहे म्हणजे सेकंड पार्ट आहे तो टू प्रूव्ह म्हणजे साध्य, ते साध्य करण्यासाठी घेत असतो. परंतु याची जी सिद्धता जी आहे ती प्रूफ करण्यासाठी जे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं, जे प्रूफ आपल्याला करायचं असतं त्या सेंटेन्सला आपण त्याच्या अपोजिट आपण हे करणार, म्हणजे त्याच्या अपोजिट आपण गृहीत धरणार. वी कन्सिडर द अपोजिट स्टेटमेंट ऑफ टू प्रूव्ह. टू प्रूव्ह साठी जे स्टेटमेंट असं जे सेंटेन्स असेल किंवा जे आपल्याला प्रूव्ह करायचंय त्याचे डायरेक्ट अपोजिटच आपण कन्सिडर करणार की हे नाही. मग त्या अशा जी पद्धती आहे अशा पद्धतीला म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ, अप्रत्यक्ष पद्धती. मग ती आपण बघूया. त्याचं एक उदाहरण पहा. इफ अ लाईन, एक स्टेटमेंट आहे, थेरम छोटासा एक स्टेटमेंट. इफ अ लाईन अँड रे whose end point is on the line. एक लाईन आहे आणि एक रे आहे. पॉइंट कशाचा, रेचा पॉइंट लाय ऑन द लाईन. कोणत्या लाईनवर, एन लाईनवर. हा आहे तुमचा रे AB. याचा जो पॉइंट आहे एंड पॉइंट म्हणजे आरंभ बिंदू, एखाद्या रेषेवर एका किरणाचा अंत्यबिंदू त्या रेषेवर असेल तर त्या किरणाचे सगळे बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असतात. हे स्टेटमेंट आहे, हे तुमचं प्रमेय आहे. इफ अ लाईन अँड रे whose end point is on the line, then all points of ray. लाईन वर रे आहे आणि तो रे कसा आहे, ऑल पॉइंट्स आर ऑन वन साइड, एका साइडला तो किरण आहे. देन ऑल जे पॉइंट्स असतात ते वन साइडला आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणून आता देताना गिव्हन घेतलं आपण लाईन AB, लाईन AB न घेता लाईन L वर रे AB घेतलाय. किरण म्हणजे रे AB. किरण डिनोटेड बाय धिस, जे साइन लाईनचं साइन आहे ते त्या ठिकाणी वापरायचं असतं. AB रे AB ऑन लाईन L अशा पद्धतीने आपण डिनोट करणार. ते झालं तुमचं गिव्हन. आपल्याला आता काय प्रूव्ह करायचंय की
रे ए बी म्हणजे किरण ए बी चे सगळे बिंदू रेषेच्या एका बाजूला आहे. वी हॅव टू प्रूव्ह ऑल पॉइंट्स आर ऑन सेम साइड ऑफ द लाईन. एकाच बाजूला सगळे बिंदू दाखवायचे आहेत. हे आहे आपलं प्रूव्ह. वी हॅव टू प्रूव्ह. ते आपल्याला सिद्ध प्रूव्ह करायचंय. मग आता या इनडायरेक्ट मेथड मध्ये काय आहे, जे प्रूव्ह करायचं असतं त्याच्या अपोजिट आपण कन्सिडर करतो. त्याच्या अपोजिट कन्सिडर करणार. आता इथे काय म्हटलं, एकाच बाजूला आहे. मग आपण आता उलट कन्सिडर करणार. उलट म्हणजे त्याचा कॉन्व्हर्स एकदम अपोजिट. सपोज हे जे केलंय की ऑल पॉइंट्स आर ऑन अपोजिट साइड ऑफ लाईन, नॉट ऑन सेम साइड, त्याच्या अपोजिट साइडला असं कन्सिडर करणार. मग तसं जर कन्सिडर केलं तर मग समजा सी हा पॉइंट आहे. हा याच्या अपोजिट बाजूला आणि बरेचसे पॉइंट्स आहेत. जर आपण कन्सिडर केलं त्याच्या आपण कन्सिडर केलं की नाही ते एका साइडला नाही आहेत. ऑल पॉइंट्स आर नॉट ऑन द सेम साइड. वी कन्सिडर दॅट दे आर इन द अपोजिट साइड. मग ठीक आहे, इफ यू कन्सिडर अपोजिट साइड then take any point on opposite side. This C point is on opposite side. आता इथे पहा, what is this? It is a ray. AB is ray, but AC, when we joined AC then we get line BC. जर opposite आहे, आपण जर घेतलं पूर्ण पॉइंटचा ग्रुप जर घेतला तर तो काय होणार, अपोजिट साइडला. इट फॉर्म्स अ लाईन बट इट इज द रे नॉट लाईन. त्याला वन एंड पॉइंट असतो. रेची डेफिनेशन काय, इट हॅज ओनली वन, जो पॉइंट आहे एंड पॉइंट आहे तो वन असतो आणि वन डायरेक्शन असते. लाईनला काय असतं, लाईनला दोन डायरेक्शन असतात. इथे जर आपण जर कन्सिडर केलं अपोजिट साइडला आहे तर हे जर अपोजिट साइडला कन्सिडर केल्यानंतर बीसी ही एक लाईन तयार होते. आणि आपल्याला तर फक्त रे सांगितलंय. डेफिनेशन, अकॉर्डिंग टू डेफिनेशन इट इज ए बी इज रेड अँड ए इज द एंड पॉइंट. बट हियर ए इज नॉट एंड पॉइंट, सी इज, तो जो आहे इट फॉर्म्स अ लाईन अँड इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी. अगदी आपण जे गृहीत धरले त्याच्या एकदम विसंगत आहे. ते कॉन्ट्रॅडिक्टरी. इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी टू अवर डेफिनेशन ऑफ रे. डायरेक्ट रेची डेफिनेशनच चुकीची आहे असं ते गृहीतक आपलं सिद्ध होतंय. म्हणजे आपलं आपण जे गृहीत सपोज केलेलं आहे ते एकदम रॉंग आहे, विसंगत आहे ते. आणि देअरफॉर मग आपलं चुकीचं आहे. देअरफॉर इट इज फॉल्स. हे चुकीचंच आहे. मग हे चुकीचं आहे तर मग काय, मग जे दिलेलं आहे की दे ऑल पॉइंट्स आर लाय ऑन द सेम साइड, इट इज ट्रू. म्हणजेच आपण काय केलं, इनडायरेक्ट, ही झाली इनडायरेक्ट मेथड. यामध्ये अशा पद्धतीने फक्त पाच जे काही स्टेज थोडस लिहिणार काय आहे ते, फक्त रेची डेफिनेशन ते विसंगत आहे. आणि मग आपण त्याला कन्सिडर हे करणार की नाही आपल्या डेफिनेशनचे अपोजिट आहे. किंवा आपण जे हे केलंय टू प्रूव्ह म्हणून जे प्रूफ घेताना सपोज जे आपले सपोज आहे, जे कन्सिडर केलं गृहीत घेतलेले ते एकदम अपोजिट आहे, एकदम चुकीचं आहे. घेतानाच अपोजिट घेतलं आपण आणि ते पण चुकीचं झालं. म्हणजे आपण घेतलेलं जे सपोज आहे ते चुकीचं आहे अँड देअरफॉर मग त्यांचं जे स्टेटमेंट्स आहे ते राईट आहे. आणि म्हणून मग अशा पद्धतीने आपण हे थिअरम जे आहे याची जी सिद्धता आहे, द प्रूफ ऑफ दिस थिअरम इज प्रूव्ह बाय दिस इनडायरेक्ट मेथड. म्हणजेच अप्रत्यक्ष पद्धतीने अशा पद्धतीने ते आपल्याला प्रूव्ह करता येत असतं. पण ही जी आहे या मेथड मध्ये कमीत कमी स्टेटमेंटची आवश्यकता हे नसते. जास्तीत जास्त आपण जे कन्सिडरेशन आहे ते त्याच्या अपोजिटच घेऊन कन्सिडर करत असतो. आणि म्हणून मग इनडायरेक्ट जी मेथड आहे ती त्यापेक्षा डायरेक्ट मेथड ही जी आहे त्यामुळे थिअरम्स जास्त पद्धतीने जास्त ते थिअरम्स आहेत ते या डायरेक्ट पद्धतीनेच प्रूव्ह केलेले असतात. तर आपण यावर आधारित म्हणजेच हे जे स्टेटमेंट्स दिले, थिअरम्स दिले, या थिअरम्सवर आधारित काही कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत ते नंतर आपण पाहणार आहोत.
थँक्यू.